अन्सारी आणि विविध मान्यवर सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ घेण्यापेक्षा महानगरपालिका आणि तहसील धारामुळे जनता त्रस्त आहे आणि महानगरपालिकेच्या टॅक्समुळे सुद्धा नागरिक त्रस्त आहे. मग ते नगरपालिका हे जे नळपट्टी असो घरपट्टी असो का तुमचे ह्याचे सभागृहाचे थकबाकी असो, ह्याच्यात सर्वप्रथम महानगरपालिकेचे कुठं चुकायले हे बघून घ्या. जे वाहन आहेत नगरपालिकेचे त्यांनी एक टेंडर काढला आपल्या गुत्तेदाराशी हातमिळवणी करून आणि ते कचरा उचलण्यासाठी दिलेले आहे. त्याच्यात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे. तो त्रास आम्हाला सर्वांना माझ्यासहित सर्वांना फटका बसत आहे. तो आधी बंद करायला पाहिजे. टेंडर बेसवर नगरपालिकेने ते घेऊन स्वतः त्यांनी चालवायला द्यायला पाहिजे. तो पैसा आपला उरल आणि त्या माध्यमातून इकडची काही सुविधा होईल. हा पहिला आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी त्यांनी नगरपालिकेचे जे फंड आणले होते, ज्यांनी कोणी आणले समजा, आता मी त्यांचे नावं सांगत बसत नाही, पण त्यांनी ज्या भागामध्ये टाकायचे होते त्याचे तिथं बसत नसेल तर दुसऱ्या वार्डामध्ये त्याच्यात बाजूच्या गल्लीमध्ये जिथं होतं तिथं करायला पाहिजे होतं. तर न सोडता त्यांनी डायरेक्ट हे 1 नंबर सोडला की 10 नंबर टाकला, 10 नंबरला सोडला की 20 नंबर होते. हा पण एक चुकीचा पर्याय झालेला आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट एक अशी आहे, परभणी शहरामध्ये कुत्र्यांचा उपद्रव झालेला आहे. त्यामुळे नागरिक त्यांना चावा घेत आहेत, लोक इंजेक्शन घेत आहेत. सिव्हिलमध्ये बी बरेच ठिकाणी परेशान आहेत, काही मृत्युमुखी पडली. तर महानगरपालिकेला फक्त ते तात्पुरतं ते उचलण्याचं टेंडर काढतात 2 महिने 3 महिने. त्या 3 महिन्यामध्ये त्यांना जे काही कोट्यवधी रुपये निर्णय होतात वाटून घेण्याचा प्रकार चालू आहे आणि नंतर जशाला तशी कुत्रे इथून नेतात, 10 रोडच्या त्या डिपोवर सोडतात, लगेच ते कुत्रे 4-8 दिवसानंतर परत आणखी येतात. आणखी तोच प्रकार होतो. त्यांना काही मारित नाही, त्यांचं काही ते काय किंमत करतात ते सुद्धा करत नाही, फक्त पैसा उकळण्याचं काम चालू आहे. हा एक झाला आहे. हा एक प्रकार. त्याच्यानंतर काल परवा ते नानी पार्काचं ते सुभाष बाकड्यानं त्याचं अभिनंदन करतो. त्यांनी त्या आयुक्ताच्या खुर्चीला त्याला जप्तीची नोटीस आल्याबद्दल, कारण त्यांनी लोकांना त्रास द्यायलेत ना, ह्यांनी तरी त्यासाठी हे केलं. हे एक आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जे शहरामध्ये जे अहमद खाननी जी बैठक बोलवली त्या धुळीमुळे एवढं त्रास आहे की लोकांचे अंग खाजवाले, दवाखान्यात त्रस्त आहे. त्यामुळे धुळीसाठी ते पाण्याची व्यवस्था आणि ते आयुक्त जे आहे धैर्यशील जाधव नावाचं ते कोणाला भेटायला तयार नाही. त्याला शिष्टमंडळ वगैरे गेले तर ते आधी त्याचं ते बसलेला पी त्याला विचारते कोण आहे काय. त्याला जर वाटतं ते आपला बाप आहे आपल्यावर सोडू शकते व्यवस्थित तर त्यालाच बोलते. तर अशा सामान्य माणसाचं निवेदन सुद्धा घेत नाही. हे फार चुकीचं आहे. आणि ते म्हणते त्यांना सांगा ते सहाय्यक आयुक्ताला देऊन टाका, कारण अरे मग तू आमचा नोकर आहे, नोकरच्या पद्धतीनं वाग नाही वागत आम्हाला काय करायचं ते करता येईल. ही चांगली गोष्ट आहे. आपण सर्व म्हणून उद्याच्याला पालकमंत्रीच्या कानावर ठराव टॅक्सबद्दल कमी काय करता येईल, शहरासाठी सौंदर्यासाठी करता येईल ते करावं. आणि आता बसलेले सर्व मान्यवर आहे, जास्त काही बोलत नाही. महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमें दीजिए ये इजाज़त। आपका दिन शुभ रहे। धन्यवाद।